कोणताही ताजा भाजीपाला घरामध्ये नसेल किंवा झणझणीत काहीतरी खाण्याची इच्छा झाली असेल ना, तर त्यावेळेस तुम्ही ही दही मिरची नक्की बनवू शकता। चवीला खूपच अप्रतिम होते, त्याचबरोबर अतिशय कमी वेळामध्ये बनते। तर त्यासाठी इथे मी तिखट कमी असलेल्या मिरच्या घेतल्या आहेत। ज्या पोपटी कलरच्या मिरच्या असतात ना, त्याला तिखटपणा खूपच कमी असतो। तर ती मिरची इथे घेतली आहे। मिरची स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्यानंतर त्याचा देठाचा भाग काढायचा आहे आणि देठापासून थोड्याशा खाली अंतरावर मिरचीला मधून कट द्यायचा आहे। मिरचीला कट दिल्यानंतर मिरचीचे 2 भाग तर झाले पाहिजेत, पण देठापासून तुटले नाही पाहिजे। अशा प्रकारे हे देठाचा थोडासा भाग सोडून कट करून घ्यायचे आहे। सर्व मिरची कट करून घेतली आहे। यासाठी आपल्याला एक मसाला बनवावा लागेल। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 छोटे चमचे बडीशेप, त्याचबरोबर 2 छोटे चमचे जिरे, 2 चमचे धने, 1 चमचा मोहरी घ्यायची आहे। आता हे सर्व मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला हे सर्व जिन्नस बारीक केल्यानंतर अशा प्रकारे दरदरीत त्याची पावडर तयार होते। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर मिरचीसाठी लागणारी आपली ही पावडर तयार झाली आहे। चला तर आता दही मिरची बनवायला सुरुवात करू। त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये चिरलेल्या सर्व मिरच्या घालायच्या आहेत। गॅस मध्यम आचेवरती ठेवून 1 ते 1.5 मिनिटासाठी मिरची तेलामध्ये भाजून घ्यायची आहे। त्यामुळे मिरची थोडीशी सॉफ्ट होईल। मिरचीवरती डाग उठेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, सर्व मिरचीवरती अशा प्रकारे डाग उठले गेले आहेत। गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवूनच मिरची एकसारखी अशा प्रकारे मिक्स करत भाजून घ्यायची आहे। त्यामुळे एकसारखी सर्व बाजूने व्यवस्थित भाजली जाते। मिरची भाजून झाल्यानंतर यामध्ये जी आपण पावडर तयार करून घेतली आहे ना, जिरे, धने, मोहरी आणि बडीशेपची, ती आता यामध्ये घालायची आहे। मिरची व्यवस्थित भाजली गेली आहे। तयार करून घेतलेली सर्व पावडर यामध्ये घालू। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये जे आपण धने, जिरे, बडीशेप वापरले ते आपण न भाजता वापरले होते। त्याचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी आता फक्त 1 मिनिटासाठी हे भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तेलामध्ये मिरचीबरोबर मसाले भाजल्यानंतर त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून जाईल। 1 मिनिटासाठी भाजल्यानंतर यामध्ये सर्वात प्रथम घालायचं आहे पाव चमचा हळद। आता ऑलरेडी ही मिरची अजिबात तिखट नाही, त्यामुळे यामध्ये आपण पाव चमचा तिखटाचा देखील वापर करणार आहोत। जर तुम्ही ते तिखट मिरची घेतलात ना, तर मिरचीचं प्रमाण कमी घ्यायचं आहे। इतक्या जास्त मिरच्या अजिबात घ्यायचं नाही। दही तुम्ही ते अर्धी वाटी वापरू शकता, पण मिरच्या जर तिखट असतील ना, तर कमी मिरच्यांचा इथे वापर करायचा आहे। पाव चमचा हळद घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। फक्त पाव चमचा तिखट घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊ। हे मिक्स केल्यानंतर यामध्ये घालण्यासाठी दही लागेल आपल्याला। तर त्यासाठी मी इथे काय केलं आहे, एका भांड्यामध्ये दही बनवलं होतं। या भांड्यातील फक्त आपल्याला 4 चमचे दह्याचा इथे वापर करायचा आहे। दही एकदम दाटसर आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। 4 चमचे दही घेतल्यानंतर ते एकसारखं छान फेटून घ्यायचं आहे। त्यामुळे दही एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये तयार होतं। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। अशा प्रकारे चमच्याने किंवा विस्कने देखील तुम्ही फेटून घेऊ शकता। आता हे दही मिरचीच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे। दही घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता हे सर्व जिन्नस मिक्स केल्यानंतर याच्यावरती प्लेट झाकायची आहे आणि 1 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे। मिरचीमध्ये जे दही घातलं होतं ते सर्व व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि त्याला उकळी येण्यास सुरुवात झाली आहे। प्लेट झाकून फक्त 1 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे। 1 मिनिटानंतर दहीमधील जे पाणी असतं ते सर्व उडून जातं आणि अशा प्रकारे हे थोडंसं दाटसर मिश्रण तयार होतं। तर अशा प्रकारे मस्त झणझणीत अशी ही दही मिरची तयार झाली आहे। चवीला खूपच अप्रतिम लागते। आता ही तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता। जरी भाजी काही नसेल ना, तरी देखील फक्त ही दही मिरची तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता। आता इथे तुम्हाला कोणतीही भाजी देखील खावीशी वाटणार नाही, इतकी चवीला ही दही मिरची छान होते। तर अशा प्रकारे तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता आणि गरमागरम भाताबरोबर तर अगदीच छान लागते। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। जेव्हाही घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा काहीतरी झणझणीत खाण्याची इच्छा झाली असेल, इतकंच काय तर जेवताना काहीतरी तोंडी लावण्यासाठी तुम्हाला हवं असेल ना, तर त्यावेळेस देखील तुम्ही अगदी कमी वेळात बनणारी ही दही मिरची बनवू शकता। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर परत भेटू आपण पुढील रेसिपीसह। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।